स्मशानभूमी विधी करून आल्यानंतर कुत्र्यांनी ते 2 व्यक्तींचे हातपाय ओढून नेले होते। तर मला त्याचं खूप वाईट वाटलं आणि तो विषय मी मनावर घेतला। ग्रामस्थांची चर्चा करून एक ग्रुप तयार केला आणि 24 तासात आम्ही स्मशानभूमी बांधली। लोकांच्या सहभागातूनच मी खूप कामं केली, म्हणजे बाजारगाळे केले, सिंहगडावरती आम्ही एक गेस्ट हाऊस बांधलं। त्या कामाला तर आम्हाला मजूरच मिळत नव्हते, आम्ही गाडवांवरती तो माल नेला होता। दळवेवाडीला आमच्या गावातल्या टाकीचं पाणी जात नव्हतं, लोकांकडूनच ती करून घेतली। आणि दुसरी जी गारमाळ लांब होती, एक त्या बिल्डर कडून टाकी बांधून घेतली, शासनाकडून एक टाकी, अशा 2 पाण्याच्या टाक्या त्यावेळेस करून घेतल्या। अशी कामं, आव्हानात्मक कामं मला करायला आवडतात। त्यावेळेस आम्ही ज्या पाण्याच्या टाक्या 10,000 लोकांसाठी केल्या असतील, पण त्या ठिकाणी आज 1 लाख लोक झाले। बरोबर। तर पाणी पुरवठा कमी होतोय, रस्ता जो 10,000 लोकांसाठी होता तो 1 लाखासाठी कमी पडू लागलाय। तुमच्या ज्या लाईटच्या डीपी आहेत ते वाढल्या पाहिजेत, मनपाच्या शाळा आहेत, शिक्षण चांगल्या पद्धतीने मुलांना मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी मिळणं लोकांना हे खूप गरजेचं आहे। ज्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतच असते। नेहमी तोच प्रश्न भेडसावतो की सत्ता असेल तर आपण ते निर्णय घेऊ, तर सत्तेशिवाय शानपण चालत नसतं।